श्री विजय अण्णा बोराडे आजच्या या परिषदेत आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्येष्ठ कृषीतज्ञ आणि शेतकरी हितासाठी कार्यरत असलेले राज्यातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व श्री विजय अण्णा बोराडे साहेब. मराठवाड्याच्या प्रतिकूल भौगोलिक स्थितीचा अतिशय योग्य अभ्यास असलेले, भोवतालची जाण असलेले कृषीतज्ञ म्हणून विजय अण्णा अवघ्या राज्याला परिचित आहेत. दुष्काळ असो किंवा कोणतेही संकट, विजय अण्णांनी नेहमीच संकटाला संधीत परिवर्तित केलंय. छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत असलेल्या विजय अण्णांनी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतून प्रगतीची वाट दाखवली आहे. शेतीत संशोधन, नवे प्रयोग, पाणी व्यवस्थापन आणि शेतीला पूरक व्यवसाय या विषयांवर त्यांनी सातत्यानं मार्गदर्शन केलंय. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. त्यांचं अनुभव संपन्न मार्गदर्शन आजच्या महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या परिषदेत शेतकरी आणि तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात श्री विजय अण्णा बोराडे यांचं. आजच्या कार्यक्रमासाठी मुद्दामून आवर्जून उपस्थित असणारे हरिभाऊ नाना बागडे, राज्यपाल राजस्थान, उपस्थित शेतकरी बंधू भगिनींनो, मी TV9चा आभार व्यक्त एवढ्यासाठी करतो की त्यांनी शेती विषयाला एक वेगळं प्राधान्य देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे आणि विविध विचार शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचतील हा प्रयत्न त्यांचा आहे. तो नक्कीच कौतुकास्पद आहे. खरं म्हणजे तंत्रज्ञानावर, धोरणावर आधारित आत्मनिर्भर शेती हा विषय पूर्णतः आपल्या हातामध्ये नाही आहे. कारण याच्यामध्ये हवामानाचा बदल आल्यामुळं बऱ्याच गोष्टी परावलंबितकडे जातात. पण आता आपण यशोगाथा पाहत होतो. मी साधारणपणे पाहत असताना 3 पुरुष त्या यशोगाथेत होते आणि उर्वरित बहुसंख्य महिलाच होत्या. म्हणजे आता विकासाची दिशा कोणत्या दिशेने जाऊ शकते याचा थोडा अंदाज आपल्याला या निमित्ताने घेता येतो. आणि खरं म्हणजे आज शेतीच्या संदर्भामध्ये अपवाद वगळता नैराश्य पाहायला मिळतं आणि त्या बॅकग्राऊंडवरती आपण काही चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे शेतीमध्ये अनेक प्रश्न आहे. धोरणात्मक दृष्टिकोनातूनही विचार करावा लागणार आहे. शेतीमध्ये पाणी आहे, वीज आहे, क्रेडिट फॅसिलिटी आहे, सुधारित तंत्रज्ञानावर आधारित सुधारित बियाणे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. निविष्ठांचे वाढते दर आणि शेतमालाचा भाव हे प्रश्न तर आपल्याजवळ आहेतच. खरं म्हणजे याच्यातली जर आपण प्रमुख कारणं शोधली तर मला प्रामुख्यानं असं वाटतं की एक तर शेतकऱ्यांची मानसिकता आणि दुसरं हवामान. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ही जी उदाहरणं आपण सक्सेस स्टोरीच्या माध्यमातून पाहिली यशोगाथेच्या, अशी उदाहरणं आहेत खूप आणि ते आत्मनिर्भरतेकडे पण गेलेली आहेत. पण ते रेप्लिकेट होत नाही, ते पुढं जात नाही. मला असं वाटतं इथं मानसिकता आडवी येते का काय हे तपासण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज जर आपण विचार केला तर साधारणपणे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण काय साध्य केलं तर 35 कोटी ज्या भूभागावरती आपण पूर्ण जनता सांभाळली जात होती, लोकसंख्या सांभाळली जात होती, आज आपण 145 कोटीवर पोहोचलो. हे कशाच्या जोरावर पोहोचलो? केवळ तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांचे कष्ट ह्या 2 गोष्टीची सांगड घालून आपण ही किमया स्पष्टपणानं करून दाखवलेली आहे. किंबहुना आता तुम्ही धान्यापासून इथेनॉलची भाषासुद्धा करू शकता. हे पूर्वी शक्य नव्हतं कारण आपल्याला अन्न देण्यासाठी इतरांवरती अवलंबून राहावं लागत होतं. खरं म्हणजे आज जर आपण विचार केला तर 55% लोक शेती करतात. शेतीतला वाटा घटत चाललेला आहे शेती करणाऱ्यांचा आणि हा अजून जास्त मोठ्या प्रमाणात घटेल का ही एक मोठी चिंता नव्याने निर्माण होताना दिसते. खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे ज्याला सस्टेनेबल फार्मिंग म्हणू आणि आत्मनिर्भर शेतीकडे जर जायचं असेल आणि तरुणांना आकर्षित करायचं असेल तर शेती ही फायद्याची होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तरुण आकृष्ट होणार नाही. म्हणून त्या पद्धतीचे नवीन नवीन प्रयोग शेतीच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे. आणि म्हणून
पाणी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरडू जगाच्या पाठीवर काहीच नसतं. सगळ्या गोष्टीला काही ना काही प्रमाणामध्ये पाणी लागतं, आर्द्रता लागते, मॉइश्चर लागतं, या सगळ्या गोष्टी लागतात. फक्त कमी जास्त पाणी घेणारी वृक्षवल्ली आपण म्हणू शकतो. म्हणून चिंचेला सुद्धा पाणी दिल्याशिवाय फळं येत नाही. हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणून कोरडू म्हणण्यापेक्षा पाण्याची व्यवस्था आणि त्या व्यवस्थापनाकडे आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. दुर्दैवानं महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो संकल्प शेतकऱ्याच्या आसूडमध्ये 1400 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेला आहे, दुर्दैवानं आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आणि तसा प्रयोग करण्याचं काम साधारणपणे जालना जिल्ह्यामध्ये कडवंची गावात आम्ही करण्याचा प्रयत्न केला. मी पूर्ण त्याला यश म्हणत नाही, पण त्या प्रयत्नाचं यश तुमच्यापुढे जोडून मांडलं पाहिजे की पाणी काय करू शकतं. पाणी अशी किमया करू शकतं की शेतकऱ्यांच्या विचारामध्ये परिवर्तन करू शकतं. हा अनुभव आम्ही कडवंचीमध्ये पाहिला. आता साधारणपणे कडवंचीमध्ये आम्ही काम करत असताना 1997मध्ये सुरुवात केली, तर त्याचा बेंचमार्क सर्वे केलेला आहे. बेंचमार्क सर्वेमध्ये या गावचं उत्पन्न हे फक्त 70 लक्ष रुपयाचं होतं वार्षिक उत्पन्न. या गावामध्ये इंडो जर्मन प्रकल्पाच्या माध्यमातून जे काम केलं मराठवाडा शेती सहाय्य मंडळाने, तर आज तुमचा विश्वास बसणार नाही, पण ते आपण प्रत्यक्ष पाहू शकतो आणि केव्हाही पाहू शकतो. जालना जिल्ह्यामध्ये कडवंची नावाचं गाव आहे आणि तालुका पण जालनाच आहे. या गावाचं उत्पन्न आज 50 कोटींच्या पुढे आहे. 50 कोटींच्या पुढे. आणि योगायोगानं तिथले एक शेतकरी पण इथं सहभागी झालेले आहेत. कारण बऱ्याचदा काय होतं की मंचावरून जास्तीचं सांगितलं जातं, म्हणून प्रत्यक्ष तपासणीची पण आवश्यकता आहे आणि ते आपण पाहू शकतो. पाण्याचा परिणाम काय होतो आज जर आपण तपासलं तर महाराष्ट्रामध्ये फक्त 18% पाणी आहे आणि पंजाबमध्ये 98% पाणी आहे. महाराष्ट्रातलं 18% पाणी 1,37,000 हा तुमचा GDP आहे आणि पंजाबचा GDP 98% पाणी 3,20,000. काय पाण्याची किंमत आहे. म्हणून पाण्याला तुम्ही बाजूला सारू शकत नाही. पाणी आणि माती हा शेतीचा कणा आहे आणि माती नुसती नाही, समृद्ध माती, ह्या 2 गोष्टींची सांगड आपल्याला घालणं फार आवश्यक आहे. त्याशिवाय शेतीचा उद्धार आणि शेतीतून तुम्हाला अपेक्षित साध्य गाठता येऊ शकणार नाही. आणि म्हणून आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे बदलत्या हवामानाचा. कारण त्याच्यामुळं उत्पादनावरती अनिष्ट परिणाम होतो आणि तो परिणाम देशासाठी सुद्धा फार अडचणीचा ठरतो. म्हणून याच्यासाठी पर्याय काय आहेत, तर बऱ्याचदा याच्यामध्ये पर्यायांच्या मर्यादा पडतात. आम्ही असा विचार करत होतो, आम्ही 2-3 गोष्टींचा विचार केला, त्याच्यापैकी आम्हाला एकाच गोष्टीत यश आलं. 3 गोष्टीमध्ये कोणतं, एक रेशीम. कारण रेशीम कशासाठी, रेशीम एका वर्षातून 3 ते 4 पिकं घेतात. एक जरी फेल झालं, 2 जरी फेल झाले तर उर्वरित 2 पिकांमधून आपल्याला उत्पन्न मिळतं, सस्टेनेबिलिटी राहते, शासनाकडे पाहावं लागत नाही. हा त्याच्यातला महत्त्वाचा परिणाम या पिकामध्ये आहे. त्याच्यासोबत आम्ही विचार केला होता मेडिसिनल ॲरोमॅटिक ग्रासेसचा, पण त्याच्यात आम्हाला यश आलेलं नाही. त्याच्यामध्ये आर्थिक उत्पादकता गाठता आलेली नाही. शेतकऱ्यांना त्याच्यातून फायदा होताना दिसत नाही. पण ती एक शेती आहे की ती हवामानावरती फार चांगलं परिणाम करू शकते, फार चांगलं उत्तर देऊ शकते. तिसरी, गडकरी साहेबांनी जो बांबूचा प्रयोग पुढे आणलेला आहे, एका पिकाला नवीन दिशा देण्याचं काम केलेलं आहे. जंगलातला बांबू हा पिकात आणला, पण त्या बांबूमधून सुद्धा अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. आज 1.5 ते 2 रुपयाच्या वर भाव राहत नाही. तो किमान 5 ते 5.5 रुपये असला पाहिजे तर बांबूची शेती होऊ शकते. क्लायमेटच्या संदर्भामध्ये हे 3 पिकं आमच्या नजरेसमोर आहे. पण रेशीम हे अग्र क्रमांकानं उच्चांक गाठतं आहे. एका एकरामध्ये 2 ते 3 लक्ष रुपये घेणारे अनेक शेतकरी आपल्या भागात आहे. पण हे जनरलाइज होण्याची आवश्यकता आहे. इथं मानसिकतेचा विचार पुन्हा आडवा येतो, तो तपासण्याची गरज आहे. खरं म्हणजे आपल्याकडं डाळवर्गीय आणि तेलवर्गीय ह्या दोन्ही पिकांचा अभाव आहे. आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं आणि मोठा पैसा त्याच्यामध्ये जातो आणि हे दरवर्षी आपण करत राहतो. गेल्या वर्षी आपण विचार केला
तर डाळवर्गीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उडीद आणि तूर ही आयात करावी लागली 2023. सगळ्यात उच्चांक आहे. गेल्या 6 वर्षामध्ये 4.65 दशलक्ष टन आपण उडीद आणि तूर आयात केली. याच्यामध्ये आपले 33,000 कोटी रुपये गेले डाळीमध्ये. तीच परिस्थिती आपली खाद्यतेलाच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, खाद्यतेल आणि तेलबिया याच्यामध्ये आमचा शेतकरी देशाला आत्मनिर्भर करू शकतो तंत्रज्ञानाच्या जोरावरती. आपल्याला बीटीचं का वावडं आहे मला माहीत नाही. तुरीमध्ये बीटी टाकली तर तुरीमध्ये आपण आत्मनिर्भर होऊ, आपण परदेशामध्ये निर्यातसुद्धा करू शकू एवढी क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे. पण दुर्दैवानं आपण त्याला का बाजूला ठेवतो हे समजत नाही. हा धोरणात्मक विषय, त्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की खरंच शेतकऱ्यांच्या विषयी जर आपल्याला आस्था असेल तर डाळवर्गीय आणि तेलवर्गीय या दोन्ही बियाण्याचे भाव दाम दुप्पट करून टाका. दाम दुप्पट केल्यानंतर ऊस लावा म्हणलं तरी कोण लावणार नाही. ऊस कोणी लावणार नाही. आणि ऊस कोणी लावला नाही तर भूगर्भातलं पाणी टिकून राहील. विजेचा प्रश्न मर्यादित होईल. एका दगडामध्ये 3 पक्षी आपल्याला मारता येऊ शकतात. या गोष्टींचा विचार आपण प्रामुख्यानं केला पाहिजे आणि त्या पद्धतीची धोरणं आपण आखली पाहिजे. कारण आपले पैसे किती जात आहेत? 33,000 कोटी तुरीच्या डाळीमध्ये. हे सगळे पैसे आपण वाचवू शकतो आणि आमचा शेतकरी ते वाचवण्यासाठी सक्षम आणि भक्कम आहे याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही. कारण नवीन तंत्रज्ञान कुठलंही असू दे, 1960च्या काळामध्ये मैकोनी तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला. सोयाबीन त्या काळात पहिला प्रयोग झाला होता, मक्केचा प्रयोग झाला होता. सोयाबीनला ग्राहक कोणी नव्हता, मध्य प्रदेशमध्ये विकावं लागत होतं. त्याच्यानंतर सोयाबीन असं इस्टॅब्लिश झालं की आता शेतकऱ्याच्या मनावरती राज्य करते अशी परिस्थिती आहे. म्हणजे पिकाचा असा बदल नवीन होऊ शकतो, त्याचा आपण विचार केला पाहिजे. आता आपण एक गोष्ट जर तपासली, आपलं आणि चीनचं उत्पादन कम्पेअर करू. कारण चीन आपल्या जवळचा देश आहे, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सुद्धा जवळपास आहोत आपण. कापूस आपलं 7 क्विंटल आणि चीनचं 33 क्विंटल एकरी. ही तफावत मुद्दाम पहा. मका 10 क्विंटल, चीनचं 32 क्विंटल. आपल्याकडे 40 काढतात पण अपवाद, हे ॲव्हरेज सांगतो मी तुम्हाला. भाजीपाला 7 टन, चीन दुप्पट 14 टन. कशाच्या जोरावर आहे? हे फक्त GM टेक्नॉलॉजीच्या जोरावरती आहे. आणि जर इतर सगळे देश GM टेक्नॉलॉजीचा वापर करणार असतील तर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही अडचणीत का टाकू इच्छिता याचा विचार करण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. कारण GM टेक्नॉलॉजीशिवाय आपण जगाच्या स्पर्धेमध्ये टिकाऊ धरू शकणार नाही. आपलं अन्नधान्य सुरक्षासुद्धा धोक्यात येऊ शकते याचा विचार आणि पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. BG2 आपल्याकडे तयार आहे पण परवानगी नाही. आणि आज BG5 चायनामध्ये कार्यरत आहे. कशी स्पर्धा करणार आहोत आपण? कसा शेतकरी टिकेल आपला? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण प्रामुख्यानं करण्याची गरज आहे असं माझं मत आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आम्ही गेले अनेक वर्ष हाताळतो, आम्ही पाणलोटाचं काम करतो. पाणलोटाचं काम हे फक्त मातीवरती आधारित करतो आणि आमचं असं मत आहे की मातीवरती पाणलोटाचं काम जर झालं तर पाण्याची समृद्धी आपल्याला साध्य करता येते. बऱ्याचदा लोकांचं म्हणणं असं असतं की पाणलोटातून काही चहा पाण्याचं काम होईल. पण माझा असा दावा आहे, कडवंचीमधल्या इरिगेशनचा जर आकडा तुम्ही पाहिला तिथं 1400 एकर द्राक्ष आहे. आज काही पेपरला बातम्या यावर्षी आल्या होत्या की द्राक्ष कडवंचीचे कडू झाले. काय बातमी होती? 32 एकर द्राक्ष बागा तुटल्या पाण्याच्या अभावामुळे. कितीपैकी? 1400 पैकी 32 बागा तुटल्या. बाकीच्या काय मिळेल? आणि त्या गावचं उत्पन्न मी जे सांगितलं ते 50 कोटी रुपये. मला हेही महत्त्वाचं वाटत नाही, पण 50 कोटी उत्पन्न देणाऱ्या गावामध्ये रोजगार निर्मिती किती झाली? 8 करोड रुपये. आमच्या शेतीला उद्योगापेक्षा कमी समजू नका. एवढी सक्षम शेती आमचे शेतकरी कष्टाच्या जीवावरती करून दाखवू शकतात. हे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आणि म्हणून
आता या संदर्भामध्ये मातीचं कर्बाचं प्रमाण हे 0.35पर्यंत खाली आलं आहे. 0.35 म्हणजे मृत जमिनीमध्ये आपण जे उत्पादन घेतो ते फक्त रासायनिक खतांच्या जीवावरती घेतो. आज सेंद्रियचा घोषा करून भागणार नाही. आपल्याला एकीकडं जमिनीची समृद्धी वाढवावी लागेल, आपोआप तुमचं रासायनिक खताचं प्रमाण कमी येईल. आणि हे प्रमाण कमी करणं आपल्या हातामध्ये. आपल्याला आव्हान आहे, कर्बाचं प्रमाण कसं वाढवायचं. पूर्वी 1 किलो रासायनिक खत वापरलं तर 13 किलो धान्यामध्ये परिवर्तित होतं. आता 1 किलोचं रासायनिक खताचं परिवर्तन फक्त 3.5 किलो होतं आहे. म्हणून रासायनिक खतं जास्त वापरावी लागतात. आपल्याला रासायनिक आणि सेंद्रिय हे विभाजन करून चालणार नाही. हे हातात हात घेऊन पुढे गेले पाहिजे. याचा विचार आपण प्रामुख्याने केला पाहिजे. शेती तंत्रज्ञानाशिवाय करणं अयोग्य आहे. तंत्रज्ञानाची कास धरूनच शेती करावी लागेल, अन्यथा आपल्याला पुढे जाता येणार नाही. माझी एक विनंती आहे, नाना इथं बसलेले आहेत, नानाकडं अर्थशास्त्र प्रत्यक्ष शेती केल्यामुळं त्यांचं स्वतःकडं ते अर्थशास्त्र आहे. माझं मत असं आहे, नाना, आपण शासनाने आता वृक्ष लागवड करू नये. आणि जो काही तुमचा प्रश्न आहे पोल्युशनचा, झाडं आम्ही लावू, शेतकरी झाडं लावतील. तुम्ही फक्त आमच्या खात्यावरती दरवर्षी झाडाच्या संख्येप्रमाणे कार्बन क्रेडिट जमा करा, आमच्या खात्यावरती पैसे टाका. फक्त हे करा. तुम्ही तोडा म्हणले तरी आम्ही झाड तोडणार नाही, अशी किमया आमचे शेतकरी करून दाखवता. पण आम्हाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे, त्याचा परतावा मिळाला पाहिजे. पर्यावरणाचा प्रश्न चुटकीसारशी हा शेतकरी तुमचा घालवू शकतो, एवढी क्षमता आहे. दुसरी माझी नम्र विनंती, खरंच आपल्याला शेतकऱ्याविषयी आस्था आहे का? जर आस्था असेल तर आज आपण सोलारची एवढी निर्मिती करतो, ते व्यापाऱ्याकडून व्यवसायाकडून करण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांना का सांगत नाही? शेतकरी शेतकऱ्याच्या स्वतःच्या होल्डिंगप्रमाणे 1 एकर, अर्धा एकर, 2 एकर, 5 एकर इतर शेती करत असताना सोलार पॅनल शेतीमध्ये उभे करील आणि तो सोलार फार्मिंग करील. शासनाने फक्त त्याची कनेक्टिव्हिटी करावी आणि दर महिन्याला युनिटप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकावे. ही भूमिका असली पाहिजे. आणि ही भूमिका असली तर नॅचरल कलॅमिटीमध्ये तुम्हाला शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता भासणार नाही. तंत्रज्ञानच तुमचा मार्ग सोपा करू शकतं, फक्त तंत्रज्ञान. तंत्रज्ञानाशिवाय नाही. आता इथं राजेंद्रजी बारवाले बसलेले आहेत, आमची सह्याद्रीजी विलास शिंदे इथं आहेत. यांनी ह्या प्रयोगातून सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. तंत्रज्ञानाशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही. तंत्रज्ञानामधूनच आपल्याला समृद्धी साध्य करता येईल. सगळ्यात महत्त्वाचा शेतीमधला जो प्रश्न आहे, ज्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे. तुमच्या याच्यामध्ये ड्रोनचं चित्र सारखं दाखवत होतं तुम्ही. ड्रोन लग्न कार्यामध्ये येऊन 15 वर्ष झाले, पण ड्रोन शेतीमध्ये आज येतोय. शेतीमध्ये रोबो केव्हाच यायला पाहिजे होता, पण हा धोरणात्मक दृष्टिकोनातून शासनाने येऊ दिलेला नाही, असं माझं मत आहे. हा माझा आरोप पण आहे. त्याचं कारण असं, सगळ्यात जास्त रोजगार सामावून घेण्याची क्षमता पुन्हा शेतीमध्ये आहे. आणि तुम्हाला दुसरा पर्याय नाही म्हणून तुम्ही इथं यांत्रिकीकरण होऊ दिलेलं नाही. हे धोरणात्मक आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून शेतीचं यांत्रिकीकरण, शेतीमध्ये रोबो हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ते आपण जर धोरणात्मक दृष्टिकोनातून पुढे नेलं तर शेती आत्मनिर्भर व्हायला काहीही अडचण नाही. मी अनेक उदाहरणं शेतीच्या आत्मनिर्भरतेची तुम्हाला देऊ शकतो, पण ते देण्यामध्ये मी वेळ घालवणार नाही. याच्यासाठी आता नवीन विचार हा आपण मांडला पाहिजे. इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम मॉडेल आपण विकसित केले पाहिजे. त्याच्यामध्ये 3, 3.5, 4 एकरचा शेतकरी आपण बागायतदार बनवू शकतो. बागायतदार कशाच्या जोरावर बनवू शकतो? त्याला फक्त 25 लाख लिटरचं शेततळ लागतं. तो पूर्ण बारमाही शेती 3.5 ते 5 एकराची करू शकतो. आणि चिबड जी जमिनी ह्या आपल्या प्रॉब्लेमॅटिक जमिनी आहे, पण त्या चिबड जमिनी आज कदाचित वरदान ठरू शकतात असं आम्हाला वाटतं. तंत्रज्ञान असं सांगतं
चिबड जमिनीमध्ये सबसॉयलर वापरला तर त्या चिबड जमिनी चिबड राहत नाही. त्या अत्यंत उत्कृष्ट वापसा येणाऱ्या जमिनी होऊ शकतात. याचा विचार केला पाहिजे. इथं तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञान तुम्हाला उच्च पदावरती घेऊन जाऊ शकतं असं आमचं मत आहे आणि दावा पण आहे. आणि म्हणून सगळ्या ह्या गोष्टीचा एकत्रित म्हणून IFS मॉडेलमध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीममध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार केला पाहिजे. एकट्या पोल्ट्रीमधून एकट्या गोटरीमधून आत्मनिर्भर होणारे अनेक शेतकरी तुम्हाला आज दाखवू शकतो आम्ही हे फक्त बोलतो असं नाही, प्रत्यक्ष नावानिशी गावानिशी तुम्हाला हे दाखवू शकतो आणि हे सगळ्या ठिकाणी दाखवता येतो. आम्ही करतो असा अर्थ म्हणजे आम्हालाच जमतं असं नाही, हे सगळेजण करू शकतात. आणि याच्यासाठी आपल्याला ती संधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की TV9नी हे काम हातावर घेतलेलं आहे. अतिशय उत्तम गोष्ट आहे. त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की सामान्य शेतकऱ्यांच्या विषयाला एक चांगल्या पद्धतीचं न्याय देण्याचं काम TV9 करतं. आणि TV9 योग्य बातम्या लोकांपर्यंत पोहोचतं. कारण आज मीडियाबद्दलसुद्धा साशंकता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. पण त्या TV9च्या बाबतीत आपल्याला आज तरी ह्या संदर्भात बोलता येत नाही. म्हणून TV9ला धन्यवाद दिले पाहिजे. उपस्थित शेतकऱ्यांनासुद्धा आपल्या सर्वांना मी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपतो.